ॐ नमस्कार. सकल संत विचार मंच यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित गुरुवारीय व्याख्यानमालेत मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी आदरणीय दातार सर आणि संध्याताई कोल्हटकर यांची अत्यंत आभारी आहे. मला दिलेला आजचा विषय आहे आचार्य विनोबा भावे यांचे तत्वज्ञान. विषय गहन आहे आणि त्याचा आवाका फार मोठा आहे, म्हणून त्याचे 3 भागात विवरण करायचे ठरवले आहे. पहिला भाग अर्थातच विनोबा आणि गीता. कारण विनोबा स्वतःच म्हणतात, गीता म्हणजे माझा आत्मा आहे. मी जेव्हा सगळ्यांमध्ये असतो तेव्हा तेव्हाही गीतेच्याच वातावरणात असतो, आणि जेव्हा मी एकटा असतो तेव्हा गीतामृताच्या अथांग सागरामध्ये मी तळाशी बुडी मारून बसलेला असतो. दुसरा भाग केलेला आहे विनोबा आणि अध्यात्म. विनोबांचे अध्यात्माविषयीचे विचार ऐकले ना, ते पटतात आणि ते आचरण्यासारखे आहेत हेही वाटतं. आणि तिसरा विभाग केलेला आहे विनोबांचे शिक्षणाविषयीचे लोक. त्यांनी आपल्यासाठी जी प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण करून ठेवलेली आहे, त्याचे अगदी थोडेसे जरी वाचन केले ना, तरी विनोबांसारखा शिक्षक नाही. आणि त्यांचे शिक्षणाविषयीचे विचार सर्वोत्तम आहेत हे पटल्याशिवाय राहत नाही. चला तर मग या 3 विभागामध्ये आचार्यांचे तत्वज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीर श्रम स्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्व धर्म समान असतो, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावी, नम्रते व्रत निश्चये. आता ही जी मी प्रार्थना म्हटली त्यात एकूण 11 व्रत सांगितलेली आहे. ती 11च्या 11 व्रत नम्रपणे ज्यांनी आजीवन निष्ठेने आचरणात आणली आणि आचार्य या पदवीला जे सार्थ ठरले, त्या आचार्य विनोबा भावेंच्या तत्वज्ञानावर आज आपण थोडस विचार मंथन करूया. विनायक नरहरराव भावे हे त्यांचं मूळचं नाव. मग विनोबा नाव कसं झालं बरं? त्याचं काय झालं? विनोबांनी अगदी लहानपणापासूनच आचाराने, विचाराने, कर्तृत्वाने त्यांनी ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा या संत मंडळींमध्ये, त्यांच्या मांदियाळीमध्ये आपलं नाव यथार्थपणे शोभून दिसेल अशी शिकवण दिली. आणि जन्मभर फक्त आणि फक्त मानव जातीच्या कल्याणाचाच विचार केला. विनोबांची विचारसरणी किती उदात्त होती. अगदी त्यांच्या एखाद्या पैलूचा जरी विचार केला ना, तरी आपले मत त्यांच्याविषयीच्या आदराने अक्षरशः जमळून येते. काय होती बरं त्यांची जीवनचर्या? विनोबा म्हणतात, मी ईश्वराशिवाय दुसऱ्या कुठल्याही वातावरणात राहत नसतो. त्यांची वृत्ती तर एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ अशीच होती. आणि भावना, त्यांची भावना ऐकली तर असं वाटतं की खरंच असं आपल्याला का नाही बरं वाटत. ते म्हणतात, सगळे माझे आणि मी सगळ्यांच. त्यांचा हा दावा आहे की माझ्यापाशी फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम आहे, आणि त्या प्रेमाचा मी सतत अनुभव घेत असतो. त्यांची श्रद्धा कोणावर? तर आई आणि गीता या दोघांवर. आईच्या दुधावर आणि गीतेच्या दुधावरच मी पोचलो आहे.
असं ते म्हणतात. आईच्या अगदी साध्या सुध्या कृतीतून आणि उक्तीतून विनोबांच्या मनावर अमीट असे नीती संस्कार झाले. विनोबा परम मातृभक्त होते आणि त्यांची आई आई परम ईश्वर भक्त होती. आई म्हणायची, विन्या, जो देतो तो देव आणि जो राखतो तो राक्षस. आईच्या या संस्कारांमुळेच, शिकवणुकीमुळेच विनोबांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यातूनच त्यांना भूदान यज्ञाची कल्पना सुचली. याच्याबद्दल आपण पहिल्या भागामध्ये सविस्तर ऐकलेलंच आहे. गीतेचा आणि विनोबांचं एक अतूट नातं. गीतेच्या प्रत्येक अध्यायावरील, एवढंच काय प्रत्येक श्लोकावरील विनोबांचे विचार ऐकले तर गीता समजावून सांगावी ती फक्त विनोबांनीच असे उद्गार आपल्या तोंडातून निघाल्याशिवाय राहत नाही. विनोबांचे श्रीमद भगवद्गीतेवर प्रेम आणि श्रद्धा तर होतीच. गीतेच्या सततच्या चिंतन मननातूनच त्यांनी कर्म कसं करावं, भक्ती कशी आचरावी व ज्ञान कसं संपादन करावं याची शिकवण साऱ्या जगाला दिली. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा मेळ रोजच्या जगण्यात कसा घालवावा याचा वस्तुपाठ म्हणजेच आपले विनोबा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे आचरण करीत त्यांनी संतांच्या मांदियाळीत स्थान मिळवलंच आहे. विनोबा म्हणतात, गीता म्हणजे माझं प्राणतत्व आहे. अविरत गीता चिंतनाची त्यांची पहिली फलनिष्पत्ती म्हणजे गीताई. काय सांगावं तुम्हाला, किती प्रती छापाव्यात गीताईच्या? एक दोन नव्हे, हजारांमध्ये नव्हे तर लाखांमध्ये जवळपास 32 लाख प्रती छापल्या गेल्या गीताईच्या. आता याशिवाय तिच्या लोकप्रियतेचं अजून साक्ष काय देणार. गीतेचे महान तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत छोट्या छोट्या गोष्टींची उदाहरणं देत अगदी रसाळपणे ते कुठे सांगत माहितीये? धुळे जिल्ह्यात धुळेच्या जेलमध्ये कैद्यांना सांगतात. त्यांचे ते विचार सगळ्यांना इतके पटण्यासारखे होते आणि तेच पुढे गीता प्रवचने या नावानेच पुस्तक रूपाने प्रकाशित झाले. भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये ते गीता प्रवचने पुस्तक अनुवादितही झाले. गीतेच्या 15व्या अध्यायातील छंदांसी यस्य पर्णानी हा श्लोकाचा छोटासा भाग, त्यांनी त्याचा सांगितलेला अर्थ म्हणजे संपूर्ण अध्यायाचे अध्यात्माचे सार आहे. काय म्हणतात ते? सृष्टीतील झाडे वेली इतकंच काय, प्रत्येक पानापानामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे असं म्हणत गीतेचं महान तत्वज्ञान अगदी सोपं आणि आचरणीय करून दाखवलंय त्यांनी. आणखी एक उदाहरण घेऊया 14व्या अध्यायातलं. सत्व रजतम हे 3 गुण सांगितलेत ना 14व्या अध्यायात. त्यांनी यांची तुलना कशाशी करावी? अनुक्रमे विभीषण, रावण आणि कुंभकर्ण. किती पटण्यासारखं आहे नाही का? म्हणजे सगळ्यात चांगला विभीषण, थोडा बरा रावण आणि अतिशय खराब प्रवृत्तीचा म्हणजे कुंभकर्ण. छान ओळख करून दिली आहे ना तिघांची, तिन्ही भावांची. स्वधर्म हा तर विनोबांचा आवडता शब्द गीतेतला. त्याची उकल विनोबांनी इतक्या मार्मिक पद्धतीने केली आहे की प्रत्येकाला स्वधर्माचे आचरण सहज शक्य आहे. हेतू नक्की आपलं शरीर तयार करण्याच्या मागे काही ना काही हेतू नक्कीच असतो. आपल्या जीवनाचा हा हेतू म्हणजे स्वधर्म. गीतेचा स्वधर्म म्हणजे
एक व्यापक शब्द आहे की तो सगळ्यांना लागू होतो. कसा? तर कुलधर्म, युगधर्म, समाज धर्म हे सगळं त्या स्वधर्मामध्येच येतात. प्रत्येकासाठी त्याचा स्वधर्म सर्वश्रेष्ठच आहे. कोणाचा उच्च, कोणाचा नीच असा भेदभाव त्यात मुळीच नाही. काही लोक प्रश्न विचारतात त्यांना, म्हणतात स्वधर्म ओळखायचा कसा? विनोबांना आश्चर्य वाटतं. ते म्हणतात स्वधर्म इतका स्वाभाविक आहे की तो ओळखण्यात काही अडचणच यायला नको. मुख्य म्हणजे, आणि उदाहरण पहा किती सुंदर देतात. ते म्हणतात लहानपणी आपण आई वडिलांकडून सेवा घेतो, खरंय. मग आपण मोठे झाल्यावर त्यांची सेवा करणे हा झाला स्वधर्म. त्यात ओळखायचं काय, विशेष अडचण काय? तसंच समाजाकडून आपण सेवा घेतो, समाज आपलं रक्षण करतो, आपल्याला ज्ञान देतो, विविध अनुभव आपण समाजाकडून घेतो, म्हणून समाजसेवा हा आपला स्वधर्म आहे. इतकं सोपं करून सांगितलं. आणि शिवाय आणखी एक गुण, प्रवाह पतितता. ते म्हणतात हे स्वधर्माचं मुख्य लक्षण आहे. तेव्हा जे कार्य करताना अत्यधिक परिश्रम होतात, प्रवाहाच्या विपरीत जावं लागतं, तो आपला स्वधर्म नाही, हे नक्की. म्हणजे जे स्वाभाविकरित्या जे आपण सहजपणे करू शकतो ते कार्य म्हणजे आपला स्वधर्म, आपलं कर्तव्य म्हणजे आपला स्वधर्म. आत्म्याचे अकर्तृत्व आणि स्वधर्म पालन या दोन सिद्धांतांचा मेळ घालून देण्यासाठी गीतेने एक फार सुंदर युक्ती सांगितली आहे, आणि ती म्हणजे फलत्याग. कर्माचं फळ समाजाला किंवा ईश्वराला अर्पण करायला पाहिजे, पण गीता एवढ्यावर थांबत नाही. ती म्हणते फळाचा उद्देशच नको, केवळ चित्त शुद्धी. माझं चित्त कसं शुद्ध होईल हाच उद्देश हवा. हे समजावून सांगण्यासाठी विनोबा जे उदाहरण देतात ना, ते फार चपखल आहे. समजा एक व्यापारी आहे आणि त्याच्या दुकानातील लाभ हानी हे तर बघावंच लागतं व्यापाऱ्याला. त्या लाभ हानीचा हिशोब करताना त्याला गणित करावं लागतं. तसंच विद्यार्थी सुद्धा शाळेत गणित हा विषय असतो त्यांना, शाळेतील गणिताचे उदाहरण सोडवतो. म्हणजे काय, ऐकून काय, दोघही गणित सोडवतात. पण व्यापाराचा हिशोब तो करत असताना त्याला त्याच्या व्यवहारातील लाभ हानीच्या काय बोध होतो? लाभ झाला की हानी झाली हा त्याला बोध होतो ना. आणि मग काय होतं? लाभ झाला की हर्ष, आणि हानी झाली की विषाद. या भावना त्याला त्याच्या मनामध्ये तयार होतात. त्याच्या उलट विद्यार्थी जे हिशोब करणं म्हणजे गणित सोडवणं करतो ते केवळ ज्ञान प्राप्तीसाठी आहे. विनोबांचं फळ म्हणून त्याला, हिशोबाचं फळ म्हणून त्याला लाभ हानी हर्ष विषाद नाही, हे कधीही त्याला होणार नाही विद्यार्थ्याला. म्हणजे दोघांनी जरी एकच कर्म केलं तरी दोघांच्या मनामध्ये दोन वेगवेगळ्या भावना उत्पन्न होतात. हे सांगण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिलं. फलप्राप्तीची जर चिंता सोडली तर तरी सुद्धा त्या कर्माने आपल्या ध्येयाची पूर्ती होते की नाही याकडे तर लक्ष ठेवावंच लागेल. कारण फलप्राप्ती नको, फलप्राप्ती नको, फलप्राप्तीची अपेक्षा नको असं गीता सतत सांगते, आणि त्यामुळे काही गैरसमज होतात. त्या आपल्याला जे ध्येय ठरवलेलं आहे ते त्या कर्माने मिळतं की नाही हे पाहणं गरजेचं आहे की नाही. जरी आपल्याला त्या फलप्राप्तीची अपेक्षा नसली तरी आपण जे ध्येय ठरवलेलं आहे ते तर प्राप्त व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे ना? जर त्या कर्मामध्ये काही त्रुटी असेल तर मग ते सुधारायलाच हवं. याच्यासाठी उदाहरण पहा कसं दिलंय.
पूर्वी गहू जात्यावर दळत असत. मग हे गहू दळत असताना त्या गव्हाचं पीठ जात्या बाहेर पडतंय की नाही हे तर बघायलाच हवं ना. नाही, मला त्या पिठाची अपेक्षा नाही असं म्हणून नुसतंच ते जातं फिरवत राहिलं तर हे आपलं कर्म बरोबर नाही, ते सुधारायला पाहिजे. म्हणजे कणकेची किंवा त्या पिठाची अपेक्षा जरी आपल्याला नसली, ती कणिक पीठ आपल्यालाच मिळावं ही अपेक्षा जरी नसली, तरी जात्यानी दळण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला ते पीठ तयार झालंच पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला हवं. स्वधर्माचं इतकं सुंदर उदाहरण आणि फलप्राप्तीची अपेक्षा न करणं या साध्याचं त्यांनी किती छान उदाहरण दिलंय पहा. जरी कणिक मिळणं हे मुख्य प्रयोजन नसलं तरी मी जे श्रम करतो आहे ते योग्य प्रकारे होतात की नाही हे बघायलाच हवं ना. तसंच आणखी दुसरी गोष्ट, कर्म करत असताना चित्तशुद्धी योग्य प्रकारे होत नसेल तरी सुद्धा कर्मामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. फलत्यागावरील विनोबांचं हे विवेचन अगदी पटण्यासारखं आहे नाही का. आणि त्यामुळे स्वधर्म आचरण अगदी सोपं होऊन गेलं. 5वा अध्याय गीतेचा. थोडक्यात थोड्याच अध्यायांबद्दल बोलते कारण सगळ्या अध्यायांबद्दल बोलणं शक्य नाही. गीतेचा 5वा अध्याय विनोबांचा फार आवडत. कशावरून म्हणते मी हे, कारण जेव्हा त्यांनी गीतेचा, त्यांच्या आईने त्याला म्हटलं होतं, विनया मला संस्कृत समजत नाही रे, मग ही गीता तर मला समजायला पाहिजे ना, त्याचं तू मराठीत भाषांतर कर. तेव्हा आपल्या आईची आज्ञा म्हणून, आईवरील प्रेम म्हणून, श्रद्धा म्हणून विनोबांनी संस्कृत भाषेतील गीता आईसाठी गीताई अशा मराठी भाषेमध्ये आणली. पण भाषांतर करताना अगदी सुरुवातीलाच पहिला अध्याय, मग दुसरा, मग तिसरा असं केलं नाही त्यांनी. त्यांनी सगळ्यात पहिले कोणत्या अध्यायाचं भाषांतर केलं असेल तर ते 5व्या अध्यायाचं, कारण त्यांचा 5वा अध्याय फारच आवडता. ते काय म्हणतात, करून न करणे आणि न करून सर्व करणे हा विचार फार मोलाचा वाटतो मला. ते म्हणतात की हा गीतेचा फार नवीन विचार आहे आणि हा सगळ्यांनी आचरणात आणण्यासारखा. 12व्या अध्याय तर त्यांनी सांगितलेली सगुण निर्गुण विचारांसाठी दिलेली 2 उदाहरणं आहेत बरं का. सगुण आणि निर्गुण. कोणती उदाहरणं दिली त्यांनी, लक्ष्मण आणि भरत. लक्ष्मण सगुण, सगुण उपासना, सतत रामाबरोबर राहिला. आणि भरत, राम जेव्हा वनवासात होते तेव्हा तिकडे अयोध्येमध्ये ते राज्याचं रक्षण करण्यासाठी रामापासून दूर राहिले, म्हणजे राम त्यांना समक्ष दिसत नव्हते. हे सगुण निर्गुणाचं असं उदाहरण आपल्याला कधी कल्पनेतही पटलं नसतं, म्हणजे सुचलं नसतं. आणखी एक जोडी त्यांनी सांगितली सगुण निर्गुणासाठी, उद्धव आणि अर्जुन. उद्धव सतत कृष्णाच्या सान्निध्यात आणि त्याला सगुण भक्ती लागली, पण अर्जुन मात्र श्रीकृष्णाच्या सतत सान्निध्यात नव्हते, म्हणून ते निर्गुण उपासनेचं लक्षण त्यांनी सांगितलं. आणखी एक अध्याय 16व्या अध्यायामध्ये दैवी गुण आहेत आणि असुरी गुण आहेत. त्यांची यादी सुरू होते अभय, अभय या गुणापासून. विनोबांनी काय उपमा दिली माहिती या अभय या गुणाला, ते म्हणतात सेना आहे तयार आणि या सेनेच्या सगळ्यात समोर जो कोण असतो तो सेनापती. मग हा अभय हा जो गुण आहे दैवी गुण, तो आहे सेनापती. मग फक्त सेनापतीच्या भरोशावर आपण लढाई जिंकू शकतो का, ते म्हणतात नाही. आपण इकडे समोर लढाई लढतो आहे आणि मागून जर कोणी हल्ला केला तर, म्हणजे पिछाडीला सुद्धा आपण अतिशय जागरूक राहायला पाहिजे. आणि त्यासाठी पिछाडीला त्यांनी नम्रता, जो सगळ्या दैवी गुणामधला सगळ्यात शेवटचा गुण आहे,
त्याला पिछाडीला ठेवलाय, म्हणजे सगळ्यात शेवटी त्याचा क्रम लावलेला आहे. आता हा मागून हल्ला करणारा कोण? तर अर्थातच अहंकार हा आपला शत्रू. त्या अहंकाराला सुद्धा आपल्याला जिंकायला पाहिजे, त्याच्यावर वार करायला पाहिजे, त्याची तो नष्ट करायला पाहिजे, असं सांगून अतिशय सुंदर रीतीने त्यांनी 16व्या अध्यायातील या दैवी आणि आसुरी गुणांची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. मुख आणि 18वा अध्याय, यात तर विनोबांनी अक्षरशः त्यांच्या कल्पनेचा विस्तार इतका उंच नेला आहे की आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात मोक्ष संन्यास म्हणजे मोक्षाचीही आपल्याला अभिलाषा नसणे. मोक्ष 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 करत आपण अध्यात्माकडे धावतो. आपल्याला मोक्षाची अतिशय अभिलाषा असते, अपेक्षा असते, इच्छा असते की मोक्ष मिळाला की आपण या जन्म मरणाच्या राहटामधून सुटून जाऊ. पण विनोबा म्हणतात की मोक्ष संन्यास नाव का ठेवलं? कारण मला मोक्षाचं पण संन्यास हवाय. मोक्ष या फलप्राप्तीची सुद्धा मला अपेक्षा नाही. हे किती सुंदर विचार विनोबांनी मांडलेले आहेत. आणि हा सगळ्यात महत्तम विचार गीतेबद्दलचा त्यांनी इथे आपल्या समोर मांडलेला आहे. एकूण काय, गीतेचा अभ्यास आणि गीतेतील तत्वांचं आचरण कसं करावं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर ते विनोबांकडूनच शिकावं असं मला वाटतं. त्यांनी वर्षानुवर्षे गीतेचा अगदी खोल अभ्यास केला, सूक्ष्म अभ्यास केला आणि त्याप्रमाणे त्यांचं प्रत्येक कार्य अगदी आयुष्यभर केलं. ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य या महान विभूतींचे भाष्यांचे चिंतनपूर्वक अध्ययन केलं आणि त्यांचं तत्वज्ञान त्यांनी अगदी सोललेल्या केळ्याप्रमाणे, ही पण त्यांचीच उपमा बरं का, ते म्हणतात गीताई आणि ही भाष्य सगळी ही सोललेल्या केळ्यांप्रमाणे, म्हणजे काही आपल्याला परिश्रमच करायला नको, आपल्या पुढे त्यांनी ती सादर केलेली आहे. अगदी स्वच्छ, सुंदर, सोप्या शब्दांमध्ये गीतेमध्ये जी प्रतिभा आहे, जी प्रज्ञा आहे आणि जे प्रेम आहे, ते सगळे इतके एकरूप झालेले आहेत की त्यामुळेच गीता या ग्रंथाला विश्वाच्या संपूर्ण साहित्यामध्ये अद्वितीय स्थान प्राप्त झाले आहे. या अद्भुत ग्रंथाचे अध्ययन सर्व लोकांनी करावं हा विनोबांचा आग्रह आहे. कारण हा ग्रंथ सगळ्या धर्मांच्या पलीकडे जाऊन, हा एका धर्मासाठी लिहिलेला नाहीये किंवा एका देशासाठी लिहिलेला नाहीये, सगळ्या धर्मांच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाला सत्याची वाट दाखवतो. गीता म्हणजे जीवनशास्त्र आहे असं आचार्यांचं मत आहे. जाता जाता आई आपल्याला गीतेच्या ओटीमध्ये सोपवून गेली ही सुद्धा विनोबांची श्रद्धा होती. त्यामुळे विनोबा म्हणतात, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणत, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. मी पडतो रडतो तेव्हा माझी ही आईच मला लगेच पटकन कडेवर घेते. आता पडणं, मूल पडणं किंवा रडणं हे लहानपणी, पण नंतरही आयुष्यात अशा अनेक घटना घडतात की जेव्हा आपलं मन व्यथित होतं, व्याकुळ होतं आणि तेव्हा आपल्यावर काही शत्रूंचा भार होतो, जसं काम क्रोध आहे. तर हा जेव्हा आपल्यावर भार होतो तेव्हा ही गीताई हीच आई आहे आपली आणि ती आपल्याला पटकन उचलून घेते. त्या सगळ्या मोहाच्या प्रसंगी, सगळ्या क्रोधाच्या प्रसंगी ती आपल्याला त्यातून सोडवते. विनोबांचा जागतिक उच्चांक हे तर सांगायलाच पाहिजे, तो असा आहे की बायबलच्या खालोखाल फक्त गीताईच्याच अनेक लाखांवर प्रती छापल्या गेल्या आहेत आणि
हे एवढं मोठं वैभव त्यांनी आपल्या मराठी भाषेला मिळवून दिलं आहे. खरंच त्या महान पुरुषाला वंदन केल्याशिवाय राहत नाही. गीतेबद्दलच असं नाही, पण जगातल्या प्रत्येकच विषयाबद्दल आणि जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्राबद्दल विनोबांचे स्वतःचे असे विचार होते. मग ते साहित्याबद्दल असो, शिक्षणाबद्दल असो, राजनीतीबद्दल असो, की अध्यात्माविषयी असो, त्यांचं मनन आणि चिंतन सतत सुरू राहायचं. आता विनोबांचे अध्यात्म विचार थोडक्यात पाहूया. विनोबा असं म्हणतात की अध्यात्म त्याला म्हणतात ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाची ओळख स्वतःमध्ये होते. पिंडी ते ब्रह्मांडी चा त्यांचा व्यापक दृष्टिकोन असा होता की जे सृष्टीमध्ये आहे तेच पिंडात आहे, आणि जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. पण ब्रह्मांड तर फार दूर आहे. हे जाणणं इतकं दूर की त्याला समजणं सोपं नाही. त्याचा करता कोण हे जाणणं आणि त्याला प्राप्त करून घेणं हे तर फारच दुर्लभ. म्हणून त्याला समजणं, समजून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे त्याला आपल्यातच, पिंडातच त्याला ओळखायचं. हेच अध्यात्म आहे. पिंडात पाहायचं म्हणजे काय? आपल्या आत पाहायचं, आणि सृष्टीत पाहायचं म्हणजे बाहेर पाहायचं. त्यांनी केलेली मनुष्याची व्याख्या पहा. मी शरीरापासून भिन्न आहे हे ज्ञान ज्याला होऊ शकतं तो मनुष्य. म्हणजे मानव शरीरात जर आपण पैदा झालो पण ब्रह्म साक्षात्कार झाला नाही म्हणजे मानवी जीवन व्यर्थ आहे. याच्यासाठी त्यांनी स्वतः हे आपल्याला पटवून दिलंय, दाखवून दिलं आहे, आचरण करून दाखवलेलं आहे. भूदान यज्ञाच्या वेळी जेव्हा ते पायी जंगलातून जात असत तेव्हा एकदा त्यांना एक अतिशय विषारी विंचू चावला. कळवळले, थोड्या वेळ काही सेकंद कळवळले, आणि मी म्हणजे हा देह नाही, मी आत्मा आहे, या विचारांचं चिंतन करीत करीत दुसऱ्याच क्षणाला विनोबा असे काही अगदी शांत झोपले की जणू काही एखादं निष्पाप बाळ झोपलेलं आहे. याला म्हणायचं देह आणि आत्मा विलग केल्याचं उदाहरण. ते म्हणतात देह हा ट्रस्ट आहे. भगवंतांनी दिलेला हा देह, त्याचे आपण ट्रस्टी आहोत, आणि त्याचा उद्देश फक्त आणि फक्त आत्मसाक्षात्कार आहे. मनुष्याच्या विकासात सर्वात मोठा अडथळा म्हणजे देहबुद्धी, ती सारायलाच हवी. स्वतःला देह स्वरूप समजणे हा मोठा अडथळा आहे आपल्यात. वास्तविक मी आणि देह या दोन भिन्न गोष्टी आहेत हे समजावून सांगण्यासाठी विनोबांनी चरख्याचं उदाहरण दिलंय बरं का. ते फार अगदी संयुक्तिक आहे. विनोबा म्हणतात की समजा चरखा बिघडला तर तो चरखा काही आपणहून रिपेअर करणाऱ्याकडे जात नाही. कोणीतरी त्याला ते चरख्याला नेतात आणि मग तो रिपेअर करून आणतात. तसंच आपल्या देहाचं आहे. देह आजारी पडला तर देहाहून वेगळी अशी एक चेतना शक्ती असते आणि जी देहाची चिंता करते, ती त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. नाहीतर देह सुद्धा डॉक्टरकडे गेलाच नसतो. मन किंवा बुद्धी या गोष्टी हे काम करतात असं काही जणांना वाटतं. पण मन उदास झालं, बुद्धिभ्रष्ट झाली, स्मृती कमी झाली, हे जाणणारा, हे सांगणारा सुद्धा कोणीतरी आहे ना, तो म्हणजेच आत्मा. म्हणजे शरीर असो, मन असो, बुद्धी असो, या सगळ्यांना जाणणारा, त्यांची चिंता करणारा आणि त्यांच्यापासून भिन्न असणारा असं काहीतरी आपल्यात आहे. ही गोष्ट ज्याच्या लक्षात आली तो मुक्त झाला. मनुष्याची मुख्य शक्ती देहाची नसून आत्म्याची आहे. या आत्मशक्तीचं भान नसणं याच्या इतकं दुसरं अपमानित जीवन नाही. ते म्हणतात वासना, विकार आणि जीभ यांना ताब्यात ठेवणे म्हणजेच अध्यात्म विद्या. पुन्हा एकदा सांगते, वासना, विकार आणि जीभ यांना ताब्यात ठेवणे म्हणजेच अध्यात्म विद्या. अध्यात्म शास्त्रातील निरनिराळ्या संकल्पनांचं व्याख्या विनोबांनी अत्यंत
चपखलपणे करून सांगितले आहे. उदाहरणार्थ मुक्ती. विनोबा म्हणतात, मुक्ती म्हणजे स्वतःला विसरून जाणे, अहंकार शून्य होणे. बिंदू सिंधू मध्ये लीन झाला तर तो छोटा न होता उलट मोठा होतो. त्याचप्रमाणे स्वतःला समाजरूप आणि विश्वरूप बनवणे म्हणजे मुक्ती. मोक्षाची व्याख्या पहा काय म्हणतात. मोह म्हणजे मोह आणि क्ष म्हणजे क्षय. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. प्रार्थना, परमेश्वराकडे मदत मागण्यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्यातील ज्या कमतरता आहे त्या परमेश्वरासमोर उघड करून त्याच्याकडून शक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यांचं मत असं आहे की प्रार्थनेमध्ये प्रयत्नवाद आणि दैववाद दोन्हीचा चांगला समन्वय झालेला आहे. प्रार्थना म्हणजेच अहंकार रहित प्रयत्न. किती छान व्याख्या केलेली आहे. मी माझ्या स्वतःच्या भरोशावर गंतव्याला पोचेल हा गर्व व्यर्थ आहे. काम करण्याचा, प्रयत्न करण्याचा अधिकार माझा आहे, पण त्याचे फळ देण्याचा अधिकार मात्र ईश्वराचा आहे. म्हणून प्रयत्नांच्या बरोबरच ईश्वराची प्रार्थना आवश्यक आहे. भक्तीचा उगम भीतीने नाही. काही लोक म्हणतात ना, भीती वाटली म्हणून आपण देवाची भक्ती करतो, पण तसं नाही. भक्तीचा उगम प्रीतीने झालेला आहे. सर्वत्र भगवत भाव म्हणजे भक्ती आणि सर्वत्र भगवत भाव म्हणजे ज्ञान. फरक एवढाच की भक्ती हृदयाशी निगडीत तर ज्ञान बुद्धीशी निगडीत असते. दोन्ही एकमेकांचे बिंब आणि प्रतिबिंब आहे. भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग करत विराटात लीन होणे आणि परिणाम स्वरूप अनंत आनंदाचा भोगी होणे. सुंदर व्याख्या केली आहे भक्तीची. नामस्मरण हे तर विनोबांना फार आवडायचं. चित्तशुद्धीसाठी नामस्मरण हे सगळ्यात मोठं साधन आहे असं विनोबांचा निश्चय होता. ते म्हणतात, नामस्मरणाचा आधार श्रद्धा आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे अनेक महान शब्द दिले त्यातला एक शब्द शिरोमणी म्हणजे रामनाम. हा एक छोटासा शब्द पण असंख्य लोकांना त्यांनी पावन केलेला आहे. नामस्मरण म्हणजे मंत्राचं संक्षिप्त रूप. त्याच्या सातत्यासाठी अभ्यास मात्र केलाच पाहिजे. हळूहळू नामस्मरण साधतं. खरंच आहे, ती वस्तू लगेच आपल्याला मिळाली असं होत नसतं. अभ्यासाने मात्र साध्य मिळतं. काय काय पाहिजे नामस्मरणासाठी? नियमितता पाहिजे, सातत्य पाहिजे, अलिप्तता पाहिजे, अखंड कर्मयोग पाहिजे आणि ज्ञाननिष्ठा. या गुणांची उपासना अध्यात्मात आवश्यक आहे. तसंच अध्यात्मामध्ये सर्व धर्म समभाव हा सुद्धा आवश्यक आहे. 4 गोष्टींची आवश्यकता सांगितली त्यांनी सर्व धर्म समभावात. पहिले स्वधर्मनिष्ठा. माझा धर्म हाच माझा मुख्य धर्म. दुसऱ्या धर्मांचा आदर करणे ही दुसरी आवश्यकता. तिसरी सर्व धर्म सुधार आणि चौथी अधर्माचा विरोध. या 4ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा सर्व धर्म समभाव सिद्ध होतो. विनोबा काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात, धर्माला मी मातेची उपमा देतो. माझ्या आईपेक्षा दुसऱ्या माता श्रेष्ठ असू शकतात, पण माझी आई कशीही असली तरी ती मला प्रिय आहे, ती मला पूज्य आहे. ती मला पोषण देते, माझं पालन करते. तसेच धर्माच्या बाबतीतही आहे. माझ्या धर्मावर प्रेम करीत मी इतर धर्मांचा आदर राखू शकतो. विनोबा परम धार्मिक होते बरं का. त्यांची धर्मावर अतूट श्रद्धा होती. विनोबा म्हणतात की अहिंसा हा दैवी गुण, हा काय आपल्याला इच्छा झाली की अंगावर घालायचं आणि नंतर थोड्या वेळाने काढून ठेवायचं असं वस्त्र नाही. त्याचं आसन हृदयात आहे आणि ते आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनले पाहिजे.
माणसाच्या 3 शत्रूंची त्यांनी यादी सांगितली आहे. ते म्हणतात 3 शत्रू, एक पहिला आळस, दुसरा अज्ञान आणि तिसरा अश्रद्धा. श्रद्धेला किती महत्व देतात विनोबा ते लक्षात येते यावरून. ज्याने मन जिंकलं नाही त्याने ईश्वराच्या सृष्टीच्या रहस्याला जाणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते त्याला शक्य नाही. सृष्टीचं रहस्य जाणण्यासाठी त्याला मनावर ताबा ठेवणं अगदी आवश्यक आहे. विनोबांनी जगाला दिलेला एक मंत्र सांगते, जय हरी आणि जय जगत. हा मंत्र नव्हे, महामंत्रच त्यांनी आपल्याला दिला आहे. जय हरीचा अर्थ त्यांनी विचारांची खोली आणि जय जगतचा अर्थ विचारांची व्यापकता असा सांगितलं. त्यांनी स्वतः श्वासागणिक नाम जपले. बसले असले किंवा झोपले असले तरीही त्यांच्या पायांचा ठेका चालू असे. आणि कशावर? गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ अशा ठेक्यावर ते आपले नामस्मरण करत असत. प्रत्येक कर्म भगवंताला कसं अर्पण करावं हे त्यांनी जगाला दाखवून दिलेले आहे. आध्यात्मिक विकास म्हणजे मीला आम्हीने नष्ट करायचं. किती छान विचार आहे हा. आणि हा सर्वोदयाचा महामंत्र आहे बरं का. विनोबांनी तो आपल्याला दिला आहे. त्यांना माझी मुक्ती माझा मोक्ष या सिद्धांताचा सुद्धा त्यांचा विरोध होता. जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत आपण काहीच साध्य केले नाही हे त्यांचे तत्वज्ञान अगदी आचरणीय आहे. विनोबा म्हणतात की क्षणावरचे माझे विचार तुम्ही आता जाणून घ्या. आचार्य विनोबा भावे म्हणजे अर्वाचीन काळातले मोठे ऋषीच होते. ऋषित्वाची जी जी लक्षण आहे ती सगळी त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच प्रगट झाली होती. त्यापैकी पहिलं लक्षण जे मी आता सांगितलंच तुम्हाला, की देह भिन्न आत्म्याचे भान. सगळे धर्मग्रंथ त्यांनी मुळापासून वाचले होते. त्यासाठी ते त्या भाषा शिकले होते. जिथे गेले त्या प्रांतातली भाषा त्यांनी ते शिकले, व्याकरण शिकले आणि त्या भाषेतलं मौलिक धन त्यांनी आत्मसात करून घेतलं. एवढंच नव्हे तर ते सर्व विचारधन मराठी भाषिकांसाठी उपलब्ध करून दिले. शिक्षणाची प्रक्रिया त्यांनी 3 पायऱ्यांच्या द्वारे सांगितली आहे. श्रुती, स्मृती आणि कृती. आतमध्ये ज्ञान आहे हे ध्वनिवर्धकाद्वारे जाहीर करून फायदा नाही. ते तुमच्या आचरणाद्वारे प्रगट व्हायला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यांचं मत असं आहे की ग्रंथांमध्ये शब्द असतात पण ग्रंथांमध्ये शब्दांचा अर्थ नसतो. ग्रंथ शब्द देतात, शब्दांना प्रतिशब्द देतात आणि अर्थ दिल्याच्या आश्वासनामध्ये आपल्याला अगदी हातोहात फसवतात असं विनोबा म्हणतात. अर्थ सांगण्याची ऐपत कोणात आहे तर ती आयुष्यामध्ये आहे. केवळ पुस्तक वाचून आपल्याला अर्थ कळणार नाही. शब्द नव्हे अर्थ महत्वाचा आहे आणि तो जाणण्यासाठी परमेश्वराचे विशाल विश्वविद्यालय हवे असं ते म्हणतात. त्यांनी आदर्श विद्यापीठाची जी संकल्पना मांडली आहे ती अतिशय अभिनव आहे. आजकाल आपण सतत एक गोष्ट ऐकत असतो की तुम्हाला नोकरी मिळवायची असेल किंवा धन कमवायचं असेल तर कोणतं तरी स्किल अक्वायर करायला पाहिजे. हीच ती कल्पना जी आचार्यांनी अनेक वर्षांपूर्वी मांडली. प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रम मित्रवत आचरये असं मनूचं एक वाक्य आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की 16 वर्षापर्यंत मूल आहे त्याची जबाबदारी पालकांवर आहे. पण 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याला मित्रासारखं वागवायचं म्हणजे काय? जसं आपण मित्राला आधार देतो, त्याचे प्रयत्न पाहतो, त्याची स्तुती करतो, त्याला मदत करतो, त्याला सल्ला देतो, पण त्याचं जीवन, त्याचा भार, जीवनाचा भार तो त्यालाच सांभाळायचा असतो. तसंच मुलाचं सुद्धा आहे. 16 वर्षानंतर
त्यांनी आपल्या जीवनाचा भार स्वतः व्हायला पाहिजे. आणि उद्योगालय, पुस्तकालय, ही विनोबांचे शब्द आहेत बरं का. उद्योगालय, पुस्तकालय आणि प्रयोगालय याचा खर्च सरकारने करावा. आणि शाळांमध्ये सुट्टीचं वगैरे काही प्रयोजन नसावं, कारण काही बंधनच राहणार नाहीत ना शाळांमध्ये. काम करता करता शिकणं हे विनोबांचं मुख्य तत्व होतं. 16 वर्षांपर्यंत स्वावलंबनाचं शिक्षण आणि 16 वर्षानंतर स्वावलंबनाने शिक्षण हे सूत्र स्वीकारून त्याप्रमाणे शिक्षण योजना चाललेल्याशिवाय शिक्षणाच्या दुर्गतीपासून सुटकारा नाही, असं त्यांचं मत होतं. आजकालची शिक्षण पद्धती विनोबांना अगदी मान्य नव्हती. ज्ञान ग्रहणासाठी स्वावलंबन करावं, त्यांनी दुसऱ्याच्या भरोशावर, अगदी आई वडिलांच्या भरोशावर सुद्धा राहू नये. फक्त जिथे संभ्रम निर्माण झाला तिथे गुरूंना विचारायचं. शिक्षकांनी शिक्षकच न राहता आचार्य होण्याची आकांक्षा बाळगावी. त्यासाठी विनोबांनी 1968 मध्ये आचार्य कुलाची स्थापना केली. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी विनोबांनी शिक्षकाजवळ 3 निष्ठांची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. पहिली निष्ठा ज्ञाननिष्ठा, दुसरी समाजनिष्ठा आणि तिसरी विद्यार्थी निष्ठा. शिक्षणासाठीचे सूत्र विनोबांनी 4 वाक्यात सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगते. विद्यार्थी शिक्षक परायण असावा, शिक्षक विद्यार्थी परायण असावे, दोघेही ज्ञानपरायण असावे आणि ज्ञान हे सेवा परायण असावे. किती महान विचार होते पहा. ज्ञान कशासाठी? तर समाजाच्या उन्नतीसाठी आहे. तेव्हा त्याचे उपयोजन हे समाजाकरता झालंच पाहिजे. सुरुवातीचं शिक्षण मातृभाषेतूनच मिळालं पाहिजे. ज्याचा जवळ मातृधर्म असतो तोच शिक्षक चांगला होऊ शकतो, चांगला शिक्षक होऊ शकतो. शिक्षक हा व्यवसाय आहे आणि आचार्य हा धर्म आहे. किती महान विचार आहेत नाही का विनोबांचे. मानव जातीची वाटचाल पूर्णत्वाकडे चालू आहे. जगातली प्रत्येक वस्तू पूर्णच आहे, कारण परमेश्वराने प्रत्येक वस्तूला पूर्णत्वाचं देणं दिलं आहे. फक्त ते पूर्णतः प्रकाशित झालेलं नाही. ते प्रकाशित ठेवणं, प्रकाशित करणं हेच शिक्षणाचं काम आहे. लहान मुलांना गोष्टीरूप शिक्षण द्यावं. पुराणातल्या गोष्टी, प्रल्हादाच्या, ध्रुव बाळाच्या गोष्टी लहान मुलांना सांगाव्या, म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. आणि शिक्षणाचं मूलभूत तत्व काय आहे हे आचार्यांनी फार चांगल्या रीतीने समजावून सांगितलं आहे. ते म्हणतात, आजची शिक्षण पद्धती अशी आहे की जिच्यामुळे जीवनाचे 2 तुकडेच होऊन जातात. मी आता सांगितलं त्यांना ही आपली आजची शिक्षण पद्धती मान्य नव्हती. 2 तुकडे कसे होतात जीवनाचे? तर आयुष्याच्या पहिल्या 15-20 वर्षापर्यंत विद्यार्थी जगण्याच्या भानगडीत न पडता फक्त शिक्षण प्राप्त करण्यात व्यतीत करतो. आणि त्यानंतरचं शिक्षण गुंडाळून ठेवून मरण येईपर्यंत जगत राहत. हे विनोबांचे शब्द आहेत. म्हणजे आधी शिक्षण प्राप्त करायचं आणि नंतर मरणापर्यंत जगत राहायचं, असं दोघांचा ताळमेळ नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अशा शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी आधीची 20 वर्षे संपूर्ण कशात घालवतात? कुठलीही जबाबदारी न घेता घालवतात. आणि नंतरचं बाकीचं उरलेलं आयुष्य मरणापर्यंतच ते कशात घालवतात? जबाबदारीच्या भाराखाली घालवतात. मग काय होतं विद्यार्थ्याचं किंवा त्या मुलाचं? तो त्या भाराखाली वाकवून जातो. कारण आधी 20 वर्षापर्यंत जीवन कसं जगायचं याचा त्याला अनुभवच नसतो. जीवनातील जबाबदारी टाळणं ही महाभयंकर गोष्ट आहे असंही विनोबा म्हणतात. कारण जबाबदारीपासून वंचित तो राहिला
तो सगळे शिक्षणच गमावून बसला. मग काय केलं 20 वर्षापर्यंत? शिक्षण घेतोय, शिकतोय, शिकतोय म्हटलं, पण आपली जबाबदारी टाळली, तर त्याला त्या शिक्षणाचा काहीही फायदा नाही. त्यांचं मत काय होतं शिक्षणाबद्दल? ते म्हणतात की जशी गीता अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये सांगितली, म्हणजे अगदी ऐन युद्धाच्या वेळी रणांगणामध्ये सांगितली, तशीच आजच्या मुलांना जीवन क्षेत्रात, जीवनाच्या रणांगणामध्ये शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणजे काय? शिक्षण आणि जगण्याच्या कला एकात एक त्यांचा समन्वय होईल अशा रीतीने शिकवले पाहिजे. कसं? ते उदाहरण देतातच ते. उदाहरण असं आहे की शेतात काम करू द्या त्यांना, दुसरं कुठलं, मडके बनवायचं आहे किंवा वस्त्र विणवायचं आहे, आणि ते काम करता करता त्यांना काय होईल? सृष्टीशास्त्राचं ज्ञान होईल, पदार्थ विज्ञान शास्त्राचं ज्ञान होईल, त्यांना इतर शास्त्रांचं ज्ञान ते काम करता करता होईल. म्हणजे जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा त्यांना कुठल्या तरी व्यवसायाचं ज्ञान पूर्णपणे आलेलं असेल. ते म्हणतात मुलांना स्वयंपाक करू द्या. आता आपल्याला वाटतं हे काय आहे? बरोबर आहे त्यांचं म्हणणं, कारण स्वयंपाक करता करतानाच त्यांना रसायनशास्त्राचं थोडस ज्ञान द्या. ती वर्गात बसूनच रसायनशास्त्र शिकवलं पाहिजे असं काही नाही. मुख्य गोष्ट ही की त्यांना त्यांचं जीवन जगू द्या. हे वाक्य आता आपल्याला आजच्या काळात अतिशय पटण्यासारखं आहे. कारण मुलं नुसती शिक्षणाच्या नावाखाली शाळेत जाणे आणि घरी येणे, पुन्हा अभ्यास करणे, पुन्हा शाळेत जाणे, घरी काय चाललंय, आपल्या अवतीभोवती काय चाललंय, काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे, यांचं त्यांना अजिबात भान नसतं. म्हणजे एकंदरीत त्यांनी म्हटलं तसं जीवन एकीकडे, शिक्षण एकीकडे, दोघांचा मुळीच समन्वय नाही. ते म्हणतात तुम्ही काय करता, असं जर कोणाला प्रश्न विचारला, तर मी शिकतो किंवा मी शिकवतो असं उत्तर जर कोणी दिलं तर ते त्यांना आवडायचं नाही. असं उत्तर त्यांना अपेक्षितच नव्हतं. ते काय म्हणतात, मुख्य गोष्ट म्हणजे मी शेती करतो, मी वस्त्र विणतो किंवा मी कुंभाराचं मडके बनवण्याचं काम करतो, हे मुख्य व्यावहारिक उत्तर. आणि त्याच्यानंतर त्याबरोबरच मी काहीतरी शिकतो, हे त्याच्या दुसरं उत्तर. हे जीवनाशी निगडीत असेल ना हे शिक्षण, अशा उत्तराची विनोबांना अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांसाठी गुरुसेवा आणि शिक्षकांसाठी विद्यार्थी सेवा हे एकमात्र ध्येय, अनन्य ध्येय असायला हवे. हे दोघे एकमेकांचे साथी सखे व्हायला हवे. इथे अहंकाराला जागा मुळीच नको. तेजस्विनावधी तमस्तु, म्हणजे आमचे दोघांचेही शिक्षण तेजस्वी बनव. माझं एकट्याचं विद्यार्थ्याचं किंवा शिक्षकाचं असं नाही, दोघांचेही शिक्षण तेजस्वी बनवू असं म्हणतात. परस्पर उपकार आणि उपकृतता ही भावना दोघांमध्येही असली पाहिजे. या जगात अशिक्षित असा मनुष्यच नाही असे विनोबा म्हणतात. त्यांचं म्हणणं एक ऐकण्यासारखं आहे. इंग्रजीत जसे दोन शब्द आहेत, एक शब्द म्हणजे लर्न, शिकणे, आणि दुसरा शब्द आहे टीच, टीच म्हणजे शिकवणे, असे दोन शब्द आहेत. ते म्हणतात भारतीय भाषेमध्ये शिकणे हा शब्द आहे, त्यापासून शिकवणे हा शब्द तयार झाला आहे, पण टीच हा इंग्रजी शब्दासारखा शब्द आपल्या भारतीय भाषेमध्ये नाही. हे किती घेण्यासारखं आहे. कोणीतरी आपल्याला ज्ञान देत आहे, ही कल्पना त्यांना पटण्यासारखी नाहीये, त्यांना आवडत नाही. मनुष्याच्या जे आहे ते सहजपणे प्रगट होणं म्हणजे शिक्षण. किती उदात्त विचार आहेत नाही का विनोबांचे. शिक्षण म्हणजे स्वतः आचरण करणे. जो आचरण करतो तो आचार्य, आणि आचार्य काय करतो हे फार महत्वाचे आहे. कारण गीतेत सांगितलंच आहे, यद्यत आचरते श्रेष्ठ तत्त देवी तो जना.
एकदा एका गृहस्थाने विनोबांना आपल्या घरी नेलं आणि त्यांची मोठी लायब्ररी मोठ्या गर्वाने त्यांना दाखवली. तेव्हा विनोबा गमतीने त्यांना म्हणाले, ज्याच्या घरी जास्ती पुस्तकं तो जास्ती ज्ञानी, असं म्हटलं तर मग ज्याच्या घरी जास्ती औषधं त्याचं काय, तो सगळ्यात निरोगी, असं होईल का? नाही, नुसती पुस्तकं घरात असून फायदा नाही. आणखी एक उदाहरण देण्यासारखं आहे की एकदा विनोबा आश्रमशाळेत गेले. आश्रमशाळेची स्थापना आपण ऐकली आहे. तर तेव्हा दादा धर्माधिकारी शिकवत होते. त्यांचे मुख्य पट्टशिष्य होते दादा धर्माधिकारी विनोबांचे. ते शिकवत होते आणि त्यांनी विनोबा गेले आश्रमशाळेला भेट द्यायला आणि त्यांनी काही प्रश्न विचारले मुलांना. मुलांना काही उत्तरं आली नाही. मग दादा धर्माधिकारी जरा नाराज झाले, उदास झाले. ते म्हणाले, जे आळ्यातच नाही ते पोहऱ्यात कसं येणार? तर तेव्हा विनोबांचं म्हणणं काय होतं, ते म्हणाले, शिक्षकाने स्वतःला आड समजू नये. आड म्हणजे मी ज्ञानाचे विहीर आहे असं समजू नये. पोहऱ्याला पाण्यापर्यंत घेऊन जाणारे ते दोर आहेत. ज्ञान त्यांच्यामध्ये आहेच, पण त्या ज्ञानापर्यंत विद्यार्थ्याला घेऊन जाणं हे दोराचं काम आहे. तसंच शिक्षकांचं काम आहे की ते पोहोचवून देतात ज्ञानापर्यंत, पण मी ज्ञान देतो हा अहंकार शिक्षकाला होणं बरोबर नाही. जीवन हे मुख्य केंद्र आणि त्याच्या आसपास आवश्यकतेनुसार सगळ्या शिक्षणाची रचना केली गेली पाहिजे. म्हणजे नकळत शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाचा मोह होणार नाही आणि निष्काम कर्म करण्याची सवय होईल, असे उदात्त विचार होते विनोबांचे. माझी आई माझी सर्वोत्तम शिक्षक होती. मला सत्संगतीही मिळाली, पण आईचा परिणाम माझ्यावर जास्ती झाला, असं विनोबा म्हणतात. लहानपणी शिक्षण आईच्या, स्त्रीच्याच करवी झाले पाहिजे. वरच्या वर्गात पुरुष शिक्षक असावे, हेही त्यांनी बारकाईने अनुभवलं होतं. मातृमुखेन शिक्षणम हा विनोबांचा आग्रह होता. मुलांवर चांगले शिक्षण होण्यासाठी माता भक्त हवी, पिता योगी हवा आणि आचार्य ज्ञानी असायला हवा. पण हे आजच्या शिक्षण पद्धतीत कुठेही न दिसल्यामुळे मी अत्यंत असंतुष्ट आहे, असेही विनोबा स्पष्टपणे सांगतात. विनोबांच्या शिक्षण विषयक विचारांचा सारांश म्हणजे कोणत्याही 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. कोणत्याही एका भाषेचे उत्तम शिक्षण, उत्तम ज्ञान, कामास, दुसरं म्हणजे कामासाठी आवश्यक तितके गणिताचे अचूक ज्ञान, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्या तरी एखाद्या उद्योगातील प्रवीणता. या शिक्षण प्रणालीमुळे सर्व जनहिताय हा हेतू साध्य होईल, असे ते मानतात. ज्यांना शंकराचार्यांची प्रखर बुद्धिमत्ता लाभली होती, ज्ञानेश्वरांची प्रतिभा संपन्न भक्ती लाभली होती, रामदासांचा रोकडा प्रवृत्तीवाद लाभला होता, मोरोपंतांची सुश्लिष्ट भाषाशैली लाभली होती, अशा भारतरत्न आधुनिक ऋषी विनोबा भावेंचे विचार चिंतनपर आयुष्यभर अखंडपणे चालले होते. शेवटी विचारपूर्वक त्यांनी प्रायोपशन केले, अन्न पाण्याचा त्याग केला आणि 15 नोव्हेंबर 1982 साली पवनारच्या त्यांच्या कुटीत झोपलेल्या अवस्थेत गोविंद गोपाळच्या पायाच्या ठेक्यात त्या या महान मानवाने शेवटचा श्वास घेतला. विनोबा हे विनोबा म्हणजे भारतरत्न, सर्वोदयी नेते, भूदान चळवळीचे प्रवर्तक, महान देशभक्त, स्वातंत्र्य संग्रामी आणि महान साहित्यिकही होते. आचार्य विनोबा भावेंच्या पावन स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.